सुवर्ण धन्यवाद सगळ्या वेगवान घडामोडींसाठी। नमस्कार, मी प्रियंका आणि दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा सविस्तर आढावा घेणार आहोत। सुरुवात हेडलाईन्सने। हेडलाईन्स प्रायोजक रामबंधू लोणचं मसाला, बेस्ट निवडा रामबंधू निवडा। पाकिस्तानच्या सिंधमध्ये गृहमंत्र्यांच्या घरावर हल्ला, आंदोलनकर्त्यांनी गृहमंत्र्यांचं घर जाळलं। कैनाल प्रकल्पाविरोधातील आंदोलनाला हिंसक वळण। पाकच्या हायकमिशनच्या संपर्कात असल्याची यूट्यूबर ज्योती मल्होत्राची कबुली। चॅनलचं लाईक वाढवण्यासाठी हेरगिरीच्या जाळ्यात अडकल्याची ही कबुली। मान्सूनपूर्ण पावसानं राज्यातल्या अनेक भागांना झोडपलं। पिकांचं नुकसान झाल्यानं शेतकरी हवालदिल। लातूर जिल्ह्याला मान्सूनपूर्व पावसानं झोडपलं। कोरडी पडलेली रेणा नदी वाहू लागली दुथडी भरून। काढणीला आलेल्या पिकांचं नुकसान। पहिल्याच पावसात पुणेकरांची दाणादाण। मांजरी भागात रस्त्याला तळ्याचं स्वरूप। राष्ट्रवादीचं साचलेल्या पाण्यात होडी आंदोलन। सोलापुरात काँग्रेसला राजकीय धक्का बसण्याची शक्यता। माजी गृहराज्यमंत्री सिद्धराम म्हेत्रेंनी घेतली डीसीएम शिंदेंची भेट। शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा। बडतर्फ IAS अधिकारी पूजा खेडकरला अटकपूर्व जामीन मंजूर। पूजा खेडकरला सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा। छत्तीसगडमध्ये माओवाद्यांविरोधात मोठी कारवाईत 26 माओवादी ठार, तर कोट्यावधींचं बक्षीस असलेला माओवादी बसव राजूही ठार झाल्याची माहिती। 65 कोटीच्या मिठी नदी कथित स्वच्छता घोटाळा प्रकरणात आता ईडीची एंट्री। नदीतील गाळ काढण्याबाबत मूल्यांकन न करता साटोलोटो करून कमिशन मिळवल्याचा आरोप। पिंपरीतील इंद्रायणी नदी प्रदूषणानं पुन्हा फेसाळली। केमिकल मिश्रित पाणी सोडल्यानं नदी प्रदूषणाच्या विळख्यात।